नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. नमस्कार. बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत. बातमी आहे बनावट दारूच्या जप्ती संदर्भातली. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. 1,49,00,000 रुपये किमतीची बनावट दारू जप्त. कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुरू असतानाच राज्य उत्पादन शुल्क येवला विभागाने गेल्या 4 दिवसापूर्वी मनमाड रोड येवला रोडवरील सावरगाव शिवारात सापळा रचून बनावट दारूच्या बाटल्या 14,90,000 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात देखील घेण्यात आले होते. तपासादरम्यान सदर बनावट दारू नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कोकणवाडा परिसरात आणल्याचे सांगितल्यानंतर सदर ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासनाची मदत घेऊन राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. गोवा राज्य निर्मित 180 मिलीच्या 1765 बाटल्या मिळून आल्या. याची किंमत बाजारभावाप्रमाणे 1,27,08,000 रुपये किंमत आहे. गेल्या 5 दिवसात राज्य उत्पादन शुल्कने केलेल्या कारवाईत 1,48,98,000 रुपये किमतीचे बनावट दारू जप्त केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बुलेटिन 13 न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट विलास कांबळे. राज्य उत्पादन शुल्क येवला यांचे दुय्यम निरीक्षक श्री प्रवीण मंडलिक आणि त्यांच्या टीम या संपूर्ण टीमने दिनांक 23 नोव्हेंबर रोजी नगर मनमाड रोडवर एक गुन्हा नोंद केला होता. गुन्हा नंबर 320/2025. या गुन्ह्यामध्ये एकूण 14,90,000 इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास करून श्री प्रवीण मंडलिक आणि यांची पूर्ण टीम ही काल दिनांक 27 नोव्हेंबर रोजी म्हसवद तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी गेले होते. तेथून त्यांनी अतिशय जीवाची बाजी लावून आणि धैर्याने एकूण 1,1765 कागदी बॉक्समध्ये एकूण 84,720 प्लास्टिकच्या सीलबंद बाटल्यांमध्ये जो प्रथमदर्शनी गोवा राज्यातून आणलेला बनावट मद्यसाठा आहे हा जप्त करण्यात आला आहे. ज्याची एकूण किंमत आहे 1,27,08,000. अशा रीतीने या गुन्ह्यामध्ये एकूण 1,41,98,000 इतक्या मुद्देमालाची रिकव्हरी करण्यात आलेली आहे. तर राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग तसेच निरीक्षक येवला यांच्याकडून ही जी कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईचं आम्ही सर्व स्टाफच्या वतीने त्यांचं कौतुक करतो. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि सदर कार्यवाहीसाठी आमच्या विभागाचे आयुक्त श्री राजेश देशमुख साहेब, श्री प्रसाद सुर्वे सर सहआयुक्त अंमलबजावणी दक्षता, सौ उषा वर्मा मॅडम विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक, आमचे अधीक्षक श्री संतोष झगडे सर, त्यानंतर सौ स्नेहा सराफ मॅडम नंदुरबार अधीक्षक आणि इतर सर्व स्टाफ या सर्वांचं यामध्ये मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. तर या कारवाईसाठी मी पुन्हा एकदा आमचे दुय्यम निरीक्षक श्री प्रवीण मंडलिक यांचं खूप अभिनंदन करतो आणि इथून पुढे अशा कारवाई होत राहतील अशी आपल्याला ग्वाही देतो. नंतर गुन्ह्यामध्ये रिकव्हरी करताना हा जो मुद्देमाल आहे मसावद तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथून मसावद पोलीस स्टेशनच्या मागे असणाऱ्या कोकणवाडा परिसरातून जप्त करण्यात आलेला आहे. येवला शहर व परिसरामध्ये होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सर, सहआयुक्त प्रसाद सुर्वे सर, विभागीय उपायुक्त उषा वर्मा मॅडम, त्याचे अधीक्षक संतोष झगडे सर, उपाधीक्षक तांबारे साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार येवला पथकाने 23/11/2025 रोजी पहाटेच्या वेळी येवला मनमाड रोडवर बनावट मद्य वाहतुकीचा गुन्हा नोंद केला. त्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 3 वाहनांसह एकूण 14,90,000चा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हा मद्यसाठा जो आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील म्हसवद गावातील परिसरातून आणल्याचे समजल्याने त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही म्हसावद तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी आमच्या विभागाचे अधीक्षक साहेबांची परवानगी गेलो
आणि त्या ठिकाणी कारवाई केली असता आम्हाला साधारण 1765 बॉक्समध्ये 84,720 इतक्या रॉयल ब्ल्यू या विदेशी मद्याने भरलेल्या साधारण 84,720 बाटल्या असा एकूण 1,27,08,000चा मुद्देमाल मिळाला आहे. या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत म्हणजे 23/11/2025 पासून आज 28/11/2025 पर्यंत 1,41,58,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. ही कारवाई करताना मला माझ्या विभागाचे निरीक्षक श्रीयुत घावट साहेब तसेच नंदुरबार विभागाचे अधीक्षका सौ स्नेहा सराफ मॅडम तसेच त्यांच्या अधिकारी निरीक्षक नंदुरबारचे विभाग निरीक्षक भरारी पथक नंदुरबार सीमा तपास शाखा निरीक्षक तसेच पोलीस विभागाचे म्हसावद पोलीस स्टेशनचे स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मदत केली व त्यांच्या सहाय्याने हा मुद्देमाल आम्हाला जप्त करणे व हस्तगत करणे यशस्वी झाले आहे. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.